स्वामी म्हणतात, कधीच म्हणू नकोस की माझे दिवस खराब आहेत. शांतता आणि संयम ठेवून दाखवून दे जगाला, तू पण लढणारा आणि हार न मानणारा योद्धा आहेस. जेव्हा जेव्हा तुला माझी गरज असेल तेव्हा तेव्हा तुझ्यासाठी नक्कीच धावत येईल. हाच तुला माझा आशीर्वाद आहे. स्वामींच्या या आशीर्वादाची गरज असल्यास कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करून व्हिडिओला लाईक करा. सर्वांना श्री स्वामी समर्थ. नमस्कार. तुमच्या सर्वांचं स्वागत आहे स्वामी भक्ती प्रतिभा या चॅनलमध्ये. आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा, आरोग्यदायी जावो हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या स्वामी संदेशला सुरुवात करते. स्वामी भक्तांनो, तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर असेच मोटिवेशन व्हिडिओ ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. कमेंटमध्ये अशक्य ही शक्य करतील स्वामी टाईप करा. स्वामींच्या आशीर्वादाने तुमच्या सर्व स्वप्न, इच्छा पूर्ण होतील. आता हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी 31 नंबरच्या अंकाला स्पर्श केला आहे. स्वामी म्हणतात, बाळा, काही लोक चपलांसारखी असतात. साथ तर ते देतात, पण मागून चिखलसुद्धा उडवतात. नेहमी लक्षात ठेवा, जी गोष्ट तुम्ही कमवू शकता ती गोष्ट दुसऱ्यांकडून मागणं बंद करा. डोळे तुम्हालाच उघडावे लागतात प्रकाश पाहण्यासाठी, कारण सूर्य फक्त उगवला म्हणून उजेड होत नाही. सत्य हे पाण्यात पडलेल्या एक थेंब तेलासारखं असतं. कितीही असत्यच पाणी त्यांच्यावर टाकलं तरीही ते पाण्यावरच तरंगत असतं. स्वामी म्हणतात, तुमच्या दुःखाचं समाधान तुम्हाला शोधावं लागेल, कारण आजच्या या जगामध्ये दुसऱ्यांच्या दुःखांना ऐकणारी, दुसऱ्यांच्या दुःखांना समजणारी माणसं या जगात खूप कमी झालेली आहेत. कधीकधी वाईट वेळ ही तुमच्या आयुष्यात चांगले लोक येण्यासाठीच आलेली असते. यश मिळवायचं असेल तर नशिबापेक्षा मेहनतीवर विश्वास ठेवा. मेहनत कधीही वाया जात नाही. दुसऱ्यांच्या चुकांमधून शिका, कारण प्रत्येक गोष्ट स्वतःच्या चुकांमधून शिकण्याचा वेळ आपल्याकडे नसतो. आपल्या आयुष्यात अडचणी उगाच येत नाहीत. त्यांचं येणं आपल्या आयुष्यात एक इशारा असतो की आपल्या जीवनात आपल्याला काहीतरी बदल करणं गरजेचं आहे. फक्त आपण दुःखी न होता त्या इशाऱ्याला ओळखलं पाहिजे. जसं सुख कायम नसतं तसंच दुःखही कायम नसतं. त्यामुळे वाईट वेळेमध्ये संयम ठेवा. जेव्हा लोक तुम्हाला एखाद्या निर्णय घेण्यापासून मागे खेचत असतील तेव्हा स्वतःच्या मनाला सांगा की मी गर्दीपेक्षा थोडा वेगळा विचार करत आहे. कॅलेंडर नेहमी तारखा बदलत असतं, पण एक वेळ अशी येते की ती पूर्ण कॅलेंडरच बदलून टाकते. त्यामुळे वाट पहा, वेळ प्रत्येकाचीच बदलते. सफल होण्यासाठी चांगल्या मित्रांची गरज असते, परंतु खूप जास्त जर सफल व्हायचं असेल तर चांगल्या शत्रूचीही गरज असते. मजबूत व्यक्तीकडे पाहून लोकांना वाटतं की हा तुटत कसा काय नाही, परंतु लोकांना हे माहीत नसतं की तुटल्यामुळेच हा व्यक्ती इतका मजबूत झालेला आहे. स्वामी म्हणतात, लोकांच्या गोड बोलण्यावर विश्वास ठेवू नका. लोकांच्या बोलण्यामध्ये असलेला गोडवा वरून आपण कधीही लोकांचं मन ओळखू शकत नाही, कारण मोराला पाहून कोणाला वाटेल की मोर साप खातो. आयुष्यामध्ये नेहमी शांत राहा. तुम्हाला स्वतःला खूप मजबूत असल्यासारखं वाटेल, कारण लोखंड जेव्हा थंड असतं तेव्हा खूप मजबूत असतं, पण जेव्हा लोखंड गरम असतं तेव्हा मात्र कोणीही त्याचा आकार बदलू शकतो. त्यामुळे जेव्हा राग येईल तेव्हा मन शांत ठेवा. कधीकधी आपण चुकीचे नसतोच, परंतु त्यावेळेस आपल्याजवळ ते शब्द नसतात जे आपण बरोबर असल्याचा आपल्याला पुरावा देतात. कधीतरी एकट्याने बसून विचार करा आणि चिंतन करा की आपण नसल्यावर कोणाला सगळ्यात जास्त फरक पडेल, आणि ज्याला फरक पडत असेल त्यांच्यासाठी जगा. बाकी सगळ्यांना त्यांच्या नशिबावर सोडा. विश्वास ठेवा. असं केल्याने तुमचे जीवन अधिक सुखकर, आनंदी होईल. विचार आवडल्यास हो म्हणून टाईप करून चॅनलला सबस्क्राईब करा. आता हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी 30 नंबरच्या अंकाला स्पर्श केला आहे. स्वामी म्हणतात, बाळा, पैशाने तर फक्त तेच मिळतं जे विकायला ठेवलेले असतं. कोणालाही दुःख देऊन माफी मागणं खूप सोपं असतं, पण स्वतःला दुःख झाल्यावर दुसऱ्यांना माफ करणं तितकंच अवघड असतं. आयुष्यामध्ये जर काही चांगला विचार करायचा असेल तर सगळ्यात आधी लोकांविषयी
वाईट विचार करणं सोडून द्या. जे लोक दुसऱ्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आणतात ते लोक हे मात्र विसरतात की त्यांच्याजवळ सुद्धा 2 डोळे आहेत. समोरच्याला कमीपणाच्या भावनेनेच तेच लोक पाहतात ज्यांना स्वतःच्या मोठेपणावर विश्वास नसतो. 2 चेहरे माणूस कधीही विसरत नाही. एक त्याला अडचणीत साथ देणारा आणि दुसरा म्हणजे अडचणीत साथ सोडून जाणारा. स्वामी म्हणतात, जर तुम्हाला मेहनत करूनही सफलता मिळत नसेल तर रस्ते बदला. सिद्धांत नाही, कारण झाड पण पान बदलते, मूळ नाही. सापाच्या दातामध्ये, विंचूच्या डंक मारण्यामध्ये आणि माणसाच्या मनामध्ये किती विष आहे हे सांगणं अवघड आहे. पुढे जाणाऱ्या व्यक्ती कधीही कोणाच्या मार्गामध्ये अडथळे आणत नाही आणि जो दुसऱ्याच्या मार्गामध्ये अडथळे आणतो तो कधीही पुढे जाऊ शकत नाही. आयुष्याच्या पुस्तकात जेव्हा वाईट वेळ, वाईट घटनांनी भरलेले पानं येतात तेव्हा पुस्तक बंद न करता पानं उलटून नवीन प्रकरणाला सुरुवात करावी. जी माणसं अजूनही तुमची परीक्षा तुमच्या भूतकाळावरून करत आहेत त्यांना तुमच्या भविष्यामध्ये अजिबात जागा देऊ नका. लोकांचा फार जास्त विचार करू नका, कारण ज्यांच्याकडे काही नाही त्यांच्यावर लोक हसतात आणि ज्यांच्याकडे सगळं काही आहे त्यांच्यावर लोक जळतात. जेव्हा तुमच्यासोबत कोणीही नसतं तेव्हा फक्त ही एकच गोष्ट मात्र लक्षात ठेवा की आयुष्यातील काही कठीण प्रवास तुम्हाला एकट्यालाच करावे लागणार आहेत. स्वतःला असं बनवा की जरी तुम्हाला कोणी हट केलं, तुम्हाला कोणी दुःख दिलं, तुमचं मन दुखवलं तरीसुद्धा तुम्हाला काहीच फरक पडला नाही पाहिजे. आयुष्यात कधीही कोणासमोर स्वतःचे स्पष्टीकरण देत बसू नका, कारण ज्यांना तुमच्यावर विश्वास आहे त्यांना तुमच्या स्पष्टीकरणाची गरज नाही. त्यांना तुमच्या स्पष्टीकरणाची अजिबात गरज वाटत नाही. म्हणून प्रत्येकाला स्पष्टीकरण देत बसू नका. अशक्य असणाऱ्या जगामध्ये काहीच नाही, फक्त त्यासाठी तुमच्यामध्ये जबरदस्त इच्छाशक्ती हवी. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. असेच मोटिवेशन व्हिडिओ ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. भेटूया अशाच नवीन मोटिवेशन व्हिडिओसोबत. स्वामी तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजचा आपला संदेश इथंच थांबवते. संदेश पूर्ण ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.